टाळी टाळी वाजवा सर्वजण. विठ्ठल 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 कोटी फळे रसाळ कोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदरुषणे विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी योऽन्त प्रविशमं वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची शांत कृपा कलावज्ञ जेव धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी माता रामो मत्पिता रामचंद्रा स्वामी रामो मत्सका रामचंद्रा सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गजानना गुणगरा परममंगला पावना अशीच अवघे हरी दुर्तते विदुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझ विनया महासरा करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा संपाद ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुं तं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अखिल कोट जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज विदर्भ पंढरी जयराजे संत सम्राट बालयोगी सद्गुरु श्री गजानन महाराज आदी करून सकळ संत महात्म्यांच्या असीम अपार आणि अपूर्व अनुग्रहातून आपल्या या मेहकर शारंगर बालाजी नगरीमध्ये भगवान वैजनाथांच्या या पावन दरबारामध्ये गेली 3 वर्ष झाले महाशिवरात्रीच्या या महान पर्व कालावर कैलासवासी स्वर्गीय महादू बाळाजी फुटाणकर आणि स्वर्गीय जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र श्री लक्ष्मण महादू फुटाणकर आणि सौभाग्यवती शारदाबाई लक्ष्मण फुटाणकर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सुरू असलेला महाशिवरात्रीच्या पर्व कालावर अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याला अनुसंगून श्रीमद भागवताची कथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ या सप्ताहाचं या वर्षाचं हे 3रं वर्ष आहे। अर्थात 3 वर्ष आपल्या वडिलांच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ सप्ताह करावा असा या कुटुंबाचा मानस आहे। हे कुटुंब तसं पाहिलं तर आमच्या गावचं आहे, म्हणजे आम्ही त्यांच्या गावचं किंवा ते आमच्या गावचे असं काही म्हणा। आणि या ठिकाणी ते व्यापार संबंधानं स्थायिक झालेत। आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ सप्ताह करावा हा एक चांगला शुद्ध त्यांचा मानस आहे। आणि 3 वर्ष या सप्ताहाला झालेत असं वाटत नाही, असं वाटतं की या सप्ताहाला कमीत कमी 30-40 वर्ष झाले असावेत। महादेवाचा पावन दरबार आहे, भगवान वैजनाथांचं हे पुण्य पावन प्रांगण आहे। आणि या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिल्यानंतर, हे वातावरण पाहिल्यानंतर, हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटतं की जुनी परंपरा या सप्ताहाला आहे। अर्थात अंतःकरणात जर चांगला भाव असेल, चांगला हेतू असेल तर कार्यक्रम कसा भरगच्च होतो याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे। जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे। श्रीमद भागवताची कथा त्या अनुषंगाने या ठिकाणी चालते। महाराजांच्या स्वामी अमलानंद स्वामीजींच्या मुखातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करतातच। मी भागवताबद्दल बोलण्यापेक्षा आपण भागवत श्रवण करा, अवश्य करावं। कारण या कलियुगामध्ये सगळे शास्त्र एका बाजूला आणि भागवत शास्त्र एका बाजूला आहे। व्यास महर्षींनी एका वेदाचे 4 विभाग केलेत, 17 पुराणं लिहिलीत, पंचमवेद महाभारताची रचना केली। त्यांच्या मनाला समाधानी लागली नाही आणि म्हणून व्यास महर्षींनी नारदांच्या सांगण्यावरून भगवान परमात्म्याचं चरित्राचं लिखाण केलं, त्यालाच भागवत ग्रंथ हे नाव आहे। बाकीचे सगळे पुराण आहेत, पण भागवताला श्रीमद हे त्या ठिकाणी संबोधन लागलेलं आहे। या भागवताच्या श्रवणानं निश्चितच कलियुगामध्ये मनुष्याचा उद्धार होतो। तुम्हा आम्हाला विस्मय करण्यासारखी गोष्ट नाही। ब्रह्मदेवाकडे ज्यावेळेस सगळे स्वर्गातले देव गेले आणि सांगायला लागले की आम्ही म्हटलो होतो की शुकाचार्याला हे अमृत परीक्षिताला पाजा आणि त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत ऐकवा, शुकाचार्य नाही म्हणाले। सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाने विचार केला असं आहे काय भागवत ग्रंथात? 7 दिवस भागवत ऐकल्यानंतर परीक्षिती राजाचा उद्धार झाल्यानंतर पुराधातापि विस्मितः ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित झालेत की भागवताच्या 7 दिवसाच्या नुसत्या श्रवणानं परीक्षिती राजाचा आणि उद्धार होतो। सगळे ग्रंथ एका पारड्यात टाकले आणि एका पारड्यात भागवत टाकलं। ऐका, भागवताचं पारडं या कलियुगामध्ये जीवाला तरून जाण्यासाठी वजनदार ठरलं, वजनदार। आणि सगळ्या महात्म्यांनी घोषणा केली की या कलियुगामध्ये सगळे शास्त्र एका बाजूला आणि एका पारड्यामध्ये, अर्थात एक भागवत शास्त्र एका बाजूला आहे। मेनी रे भागवत रूपम शास्त्रम भागवतम कलो। आणि म्हणून भागवताची आपण या ठिकाणी 7 दिवस कथा ऐकत आहात। 3रं वर्ष या सप्ताहाचं आहे। आपण पाहतो, आपण भगवान परमात्म्याच्या वृंदावन धाम गोकुळ धामामध्ये जर परमात्म्याच्या दर्शनासाठी जर गेलो तर तिथं सगळे भगवान परमात्म्याच्या प्रिय भक्त असणाऱ्या राधिकेचं स्मरण करतात। आपण भगवान परमात्म्याचे अनंत धाम त्या ठिकाणी पाहिले। आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो। भगवान परमात्म्याचे प्रामुख्याने आपल्या सनातन संस्कृतीमध्ये 4 प्रमुख धाम आहेत। कोणते कोणते? एक जगन्नाथपुरी, दुसरा आहे रामेश्वर, तिसरं आहे द्वारका, चौथं केदारनाथ। हे 4 प्रमुख भगवान परमात्म्याचे धाम आहेत। परमात्म्याचे 4 प्रमुख धाम आहेत। आपण पाहतो, आपण काशीला जर गेलो तर तिथं महादेवाच्या नावाचा गजर होतो।
सगळे भमभम बोले हर हर महादेव म्हणत राहतात. आपण जर अयोध्येला गेलो तर अयोध्येला गेल्यानंतर जय श्रीराम गर्वानं म्हणतो. प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी झालं आणखीनच गर्वानं म्हणतो. पण आपण जर भगवान श्रीकृष्णांच्या भूमीत गेलो वृंदावनला तर गोपाल श्रीकृष्ण भगवान की जे असं कोणीच म्हणत नाही का. यहा धाम तो भगवान का है, यहा धाम तो भगवान का है, लेकिन सरकार राधा रानी चलाती है. तुम्ही पहा वृंदावनात एकही साधू भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करत नाही. उलट भगवान श्रीकृष्णांच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी राधे राधे नावाचा जप करतात. आणि म्हणून भागवतातलं वेगळं सांगण्यापेक्षा मी आपल्याला असं म्हणेल की आपण राधा नावाचं चिंतन करा. साधू संत आपण पंढरपूरला जातो, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची परिक्रमा करतो, नगर परिक्रमा. तसा तिथं आणि वृंदावनमध्ये गोवर्धनाची परिक्रमा आणि वृंदावनातली परिक्रमा याला महत्व आहे. ऐका तिथलचे साधू कशी परिक्रमा करतात माहिती आहे का. तिकडं दंडवती परिक्रमेला महत्व आहे. पंढरपुरातली परिक्रमा आपली 2 किलोमीटरची आहे, वृंदावनाची परिक्रमा 6 किलोमीटरची आहे आणि गोवर्धनाची परिक्रमा 18 किलोमीटरची. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, तिथलचे साधू दंडवती परिक्रमा करतात. एका ठिकाणी दंडवत घालायचं, हातात दगड घेऊन तो पुढं टेकवायचा आणि त्या दगडाजवळ पुन्हा उभं राहायचं, तिथं पुन्हा दंडवत घालायचं, असे 18 किलोमीटरची. आणखीन तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऐका काही काही साधू तर असे एका ठिकाणी 100 वेळा दंडवत करून मग दगड पुढं टेकवायचा. एका ठिकाणी 100 वेळा दंडवत घालायचं मग पाऊल पुढं ठेवायचा. अशा दंडवती परिक्रमा करतात. अनेक साधूंनी त्या परिक्रमेच्या मार्गावर कुट्या करून राहिलेले आहेत. कशासाठी फक्त माहिती का, राधेच्या चरणाची धूळ आपल्याला प्राप्त व्हावीत आणि आपलं जीवन कृतार्थ व्हावं, भगवान श्रीकृष्णाने आपला अंगीकार करा यासाठी. संत महात्मे म्हणतात ना, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी, तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की. राधेच्या चरणाची धूळ आपल्याला प्राप्त व्हावी, राधा राणीची कृपा आपल्यावर व्हावी आणि भगवान परमात्म्याने आपला अंगीकार करावा हे इच्छा कामना सर्व साधू संत करत असतात. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के, तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. राम तेरी चरण परमात्म्याच्या राधेच्या चरणाच्या धुळीची अपेक्षा संत महात्मे करतात आणि ते भागवत या निमित्तानं का होईना आपल्याला श्रवण करायला मिळतंय. आपण भाग्यवान आहात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग संतपर प्रकरणातील या ठिकाणी निवडलेला आहे. मला असं वाटतं की या अभंगाचं पहिलं चरण आहे की नाही, पहिलं चरण सर्वांच्या परिचयाचं नक्कीच कानपाठ आहे. तोंडपाठ नसेल तरी कानपाठ प्रत्येकाच्या आहे, सर्वांच्या आहे. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. तुकाराम महाराजांचा गाथा आपण ऐकलेला आहे, नसेनही ऐकला तरी महाराजांच्या पहिल्या प्रमाणाची या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी इतकी प्रचलितता आहे, इतकी प्रचलितता आहे की अगदी गावाच्या चवट्यावर सुद्धा या प्रमाणाची प्रचलितता आहे. गावातले माणसं चवट्यावर बसलेले असतात, विचार करतात का रे रामभाऊचा मुलगा खूप सुंदर आहे रे, दिसतोय सुंदर, गंध काय लावतो, शाळेतही हुशार आहे, त्याच्या शिखासुद्धा त्याला आहे, शेंडीसुद्धा आहे, बरं बोलायलाही सुद्धा छान आहे.
बोलायलाही सुद्धा छान आहे, मधुर बोलतो, कधी अभद्र बोलत नाही, खूप चांगला मुलगा आहे रे. दुसरा मनुष्य म्हणतो अरे असणार नाही तर काय, त्याचे मायबाप वारकरी घराण्यातले, त्याच्यावर संस्कार आहेत, त्याच्या गळ्यात माळ बघ, तो कधीच बंडपणा करत नाही, कधीच खोडकरपणा करत नाहीत, दुसऱ्या मुलांच्या सारख्या शिव्या त्याच्या तोंडात दिसत नाहीत. तिसरा माणूस त्या चवट्यावर बसलेला असतो, तो म्हणतो अरे तुकाराम महाराज बोललेत ना, तुकाराम महाराज बोललेत, शुद्ध बीजापोटी फळे रसा गुमटे. अगदी अगदी तुकाराम महाराजांच्या या प्रमाणाची प्रचलितता गावातील चवट्यावर सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वैजनाथ भगवान की. एक पांडुरंगाला नाम संताला सोडून बाकीच्यांचं वर्णन आम्ही करणार नाही, त्याची ती आमच्यासाठी ब्रह्महत्या ठरेल. तुमचं आमचं जीवन आणि संत महात्म्यांचं जीवन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी पटवून देईल तुम्हाला. आकाशाच्या पोटामध्ये चंद्र आहे, आकाश पाहिलं की नाही आपण, आकाशाच्या पोटामध्ये चंद्र आहे, रात्री पहा त्याच आकाशाच्या पोटामध्ये चांदण्या सुद्धा आहेत. पाहणाऱ्या व्यक्तीनं असा विचार करू नये की चंद्र आणि चांदणं एकसारखंच आहे म्हणून. नाही, चंद्राची उपमा चंद्रालाच द्यावी लागेल, चांदण्यांची उपमा चांदण्यांनाच द्यावी लागेल. आणखीन दुसरं उदाहरण देतो. या पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक रत्न आहेत, अनेक रत्न आहेत. समुद्र मंथन केलं त्यावेळी 14 रत्न बाहेर पडलेत. या पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक रत्न आहेत. याच पृथ्वीच्या पोटामध्ये एखादी गारगोटी सुद्धा असते. म्हणून एका मेंढपाळाला गारगोटी सापडली आणि गारगोटी घेऊन तो जवाहराताकडे गेला आणि सांगितलं, भाऊ तुमच्या दुकानामध्ये सुद्धा चमकणारा हिरा आहे, माझ्या सुद्धा जवळ गारगोटी आहे, गारगोटी. या गारगोटीच्या बदल्यात मला हिरा द्याल का, मागता येईल का? आणि जर मागतलाच दुकानात एखाद्यात जाऊन मागणाराची किंमत कळल की याचा दर्जा कोणता आहे. विठ्ठल विठ्ठल परिचयाचं उदाहरण सांगतो माता माऊल्यांना. तुमच्या परिचयाचं उदाहरण आहे, आपण दूध घरी आणतो, दूध आणल्यानंतर दूध तावतो, तावल्यानंतर त्याच्यावरची साय काढतो, माठात टाकतो, माठ नाही राहिले भांड्यात जरा, भांड्यात टाकल्यानंतर 8 दिवसानं त्या दह्याचं मंथन करतो. मंथन केल्यानंतर रई लावल्यानंतर त्या दह्यातून 2 पदार्थ बाहेर येतात. कोणते कोणते? एक ताक आणि दुसरं लोणी. दह्याचं मंथन केलं त्याच्यातून 2 पदार्थ बाहेर आले, एक ताक दुसरं लोणी. लोणी तावल्यानंतर त्याचं तूप बनतं. काय भाव आहे मेकरात आपल्या? किती? 800 सांगा, नाही तर 1000 सांगा, मी काही जास्त घेऊन जाणार नाही इथून. 800 रुपये, 1000 धरा, 1000 धरा. तुम्हाला वाटलं महाराज घेऊन जातील म्हणून 200 रुपये वाढून दिले यांनी. 1000 रुपये किमतीचं तूप आहे, तूप. आणि त्याच दह्यातून एक पदार्थ बाहेर पडला, त्याचं नाव आहे ताक. ताकाची किंमत काय? ताक तरी फुकट विकायचा, त्याचे 20 रुपये करता का? विठ्ठल विठ्ठल एका दह्यातून 2 पदार्थ बाहेर पडले, एकाची किंमत 1000 रुपये आणि एक फुकट दिल्या जातं, फुकट. तसं या पृथ्वी तलावर संत महात्मे सुद्धा जन्माला येतात आणि तुम्ही आपण सुद्धा जन्माला येतो. संत महात्म्यांचं जीवन हे आकाशाच्या उंचीचं आहे आणि त्या मानानं तुमचं आमचं जीवन अगदी खोल दरीत आहे. तुकाराम महाराज एक प्रमाण देतात. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा मानसाच्या
तुकाराम महाराज आपल्या समोर प्रमाण ठेवतात. संत आणि आपलं जीवन कसं महाराज विभागतात पहा. नदीचं पात्र कितीही मोठं झालं तरी तिला समुद्र म्हणता येत नाही. एका खेडेगावातल्या माणसानं समुद्रच पाहिला नाही. मेकरच्या माणसाला दया आली, त्यानं सांगितलं समुद्र नाही पाहिला तो अजून. नाही नाही नाही, पेनगंगेचं जिथं मोठं पात्र होतंय का नाही त्या पात्राच्या ठिकाणी त्याला नेलं, सांगितलं हे बघ, हे कसं पेनगंगेचं मोठं पात्र आहे का नाही, असा समुद्र मोठा असतो मोठा. मला सांगा अशा किती नद्या एकत्र केल्या म्हणजे समुद्राला उपमा दिल्या जाईल? नाही. समुद्र माप प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे. समुद्राची तुलना केली जात नाही, मातेच्या ममतीची तुलना केली जात नाही, त्याला उपमाच दिल्या जात नाही. पायरीचा दगड कितीही गुळगुळीत झाला, लक्ष द्या, पायरीचा दगड कितीही गुळगुळीत झाला तरी त्याला लिंग म्हणता येणार नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. पायरीचा दगड कितीही गुळगुळीत झाला तरी त्याला संत म्हणता येत नाही. नदी कितीही मोठी झाली तरी तिला समुद्र म्हणता येत नाही. तुमचं आमचं जीवन लोकांनी खूप आपल्याला डोक्यावर घेतलं, वा 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 खूप छान तुमचं जीवन आहे, त्याही जीवनाला संत जीवन म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि ऐका, सगळं मिळेल पण अशा संतांची भेट तुम्हाला होणार नाही. आमच्यासारखे महाराज लोक रस्त्यावर पडेल भेटतील, थोडेसे पैसे वाढवले की लगेच पळत येतील, पण संतांचं जीवन, त्यांचं दर्शन होणं, त्यांची भेट होणं फार दुर्मिळ आहे. तुळशीदासजी महाराज वर्णन करतात, तात मिले पुनी मात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई, लोक मिले विधी लोक मिले, परलोक मिले वैकुंठ ही जाय, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मनवांचित पाई, सुंदर और सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती मिळवता येणार नाही. मनुष्याचं शरीर भेटलं ना, एकदा ठामलं का नाही, एकदा ठाम निर्णय घेतल्यानंतर काही होता येतं. विचार केला तर सरपंच होता येईल, चांगला प्रयत्न केला तर सभापती होता येईल, आणखीन चांगला जोर लावला तर नगरसेवक होता येईल, आणखीन जोर लावला तर विधानसभेवर निवडून येता येईल, लोकसभेवर निवडून येता येईल, कॅबिनेट मंत्री होता येईल, चांगला जोर लावला तर पंतप्रधान सुद्धा होता येईल, गृहमंत्री होता येईल, राष्ट्रपती होता येईल, पण संतांची भेट घेणं फार दुर्लभ आहे. संत भेटी इतकी सहजासहजी होत नाही. महाराजांचा काल प्रगट दिवस झाला 146वा. महाराज दिसले नाहीत का लोकांना, पण नाही ओळखू आले. काही लोकांनी पिशा म्हटलं, काही लोकांनी गण्या म्हटलं, काही लोकांनी नंगा बाबा म्हणून महाराजांची टिंगल केली. एवढंच नाही, आज जे पाटील मंडळी महाराजांचा कारभार चालवतात त्या पाटलांच्या 7 कुमारांनी महाराजांना उसानी मारलं त्या काळामध्ये. ऐका, एक नारायण हवालदार होता, त्या नारायण हवालदारांना गजानन महाराजांना छडीनं मारलं खामगावमध्ये. महाराज भेटले नाहीत का, पण ओळखू येत नाहीत महाराज. संत ओळखू येत नाहीत. असे संत जर तुमच्या जीवनात आले ना, तुमचं आयुष्य असू द्या कोणाचं 100 वर्षाचं, कोणाचं 50, कोणाचं 60, कोणाचं 70, त्या आयुष्यातलं त्याची गणना सोडून द्या. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात असे संत भेटतील तो दिवस तुमचा अमर होऊन जाईल. मी बोलतो काय, लक्षात ठेवा. ज्या ज्या दिवशी गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जाईल त्या त्या दिवशी बंकटलाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांचे सुद्धा नाव घेतले जाईल. कारण त्यांना त्या दिवशी गजानन महाराजांचं दर्शन झालं, त्यांनी आणि महाराजांना त्यांनी ओळखलं. आपलं जीवन असू द्या किती दिवसाचं, पण आपल्या जीवनातला दिवस तो धन्यतेला पात्र ठरेल ज्या दिवशी आपल्याला संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा गणू, हरी पाहिला रे. तो दिवस तुमचा धन्यतेला पात्र ठरेल. एका दिवसामध्ये भरपूर काळ आहेत. किती काळ आहेत? सकाळ आहे, माध्यान आहे, सायंकाळ आहे, रात्रीचा काळ आहे. पण या काळामध्ये कोणत्याही काळाला होऊ द्या, तो काळ सुद्धा धन्यतेला पात्र ठरतो. महाराजांचे प्रमाण आहेत, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तू. काळाला धन्यता आहे, लक्षात घ्या बरं का. कीर्तन सावत्यानं ऐका एकदम. दिवसाला धन्यता भेटेल. तुमच्या दिवसामधल्या कोणत्याही काळात झालं तर काळाला धन्यता भेटेल. एवढंच नाही,
काळ हा 3 तासाचा असतो. काळ हा 3 तासाचा असतो. त्या 3 तासामध्ये कोणत्याही वेळेला झालं तर त्या वेळेला सुद्धा धन्यता प्राप्त होते. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडिला बुद्धीचा दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, ज्या वेळेला तुम्हाला दर्शन होईल संतांचं, ती वेळ तुमच्या आणि भाग्यात त्या ठिकाणी धन्यतेचे ठरेल. आपल्या आयुष्यातलं इतकं आयुष्य कामाचं नाही, तो दिवस, तो काळ आणि ती वेळ धन्यतेची. एकानं प्रश्न केला, का हो महाराज, संत महात्मे जीवनात आले तर दिवसाला धन्यता, काळाला धन्यता, वेळेला धन्यता, संत महात्मे आपल्या जीवनात आल्यावर आम्हाला भेटेल तरी काय, काय आमच्या पदरी पडेल? सर्वात होणारा पदरी आपल्या लाभ तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये आपल्या जीवनात जर आलेत ना तर सगळ्यात मोठा होणारा फायदा महाराज सांगतात. तुका म्हणे जातीन ताप दरुशने विश्रांती. त्यांचं दर्शन झालं तर तुमच्या जीवनातले ताप नाही शिवतात. ताप किती ताप माहिती आहेत तुम्हाला? 2-4 ताप माहीत असतील. कोणते कोणते ताप आलेत आपल्याकडे? मोठमोठे सांगा नावं. पहिला हा सर्दी ताप है ना, सर्दी ताप. दुसरा नाही, बरोबर आहे त्यांचं, काय चुकलं नाही, सांगा. दुसरा ताप हा हिवताप. दुसरा हिवताप. तिसरा ताप हा सांगा ना. डोक्याला ताप, पश्चाताप, सांगा असं काहीतरी. डेंगू, मलेरिया, चिकनकुनिया हे ताप जे आलेत, हे ताप जातात का संतांच्या दर्शनानं? नाही. याला संत महात्म्यांच्या दर्शनाची गरज नाही. हे जर ताप झाले तर डॉक्टरच्याकडे जायचं, इंजेक्शन घ्यायचं, गोळ्या लिहून घ्यायच्या, त्यानंही ताप जातात. मग संत महात्म्यांच्या दर्शनानं 3 ताप कोणते जातात? जगात जेवढे काही दुःख आहेत की नाही, दुःख कोणाला, प्रत्येकाला वेगवेगळे दुःख आहे. जगात जेवढे काही दुःख आहेत त्या दुःखाचं 3 विभागात वर्गीकरण केलं तर त्याचे 3 नावं आहेत. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. 3ही प्रमाण आपल्याला माहित आहेत. देही उपजे आधी व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी, दुःखाने पोळता नावरे संकटी, आध्यात्मिक ताप तो बोलला. महाराज म्हणतात शरीरामध्ये भयानक असा रोग निर्माण व्हावा,
रोग झाल्यानंतर माणसाला खा वाटत नाही, बसा वाटत नाही, कोणासोबत बोला वाटत नाही, झोपा वाटत नाही, फिरा वाटत नाही, अशी बुद्धी फन 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 करते, हा त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. संतांच्या दर्शनाने हा आध्यात्मिक ताप जातो. दुसरा ताप आहे भूती उपद्रवेदी झाला ताडीला अथवा निस्तेजीला तेने चित्ती दाहो झाला आदिदैविक आदि भौतिक तो ताप बोलिला. दुसऱ्यापासून जे दुःख होतंय का नाही, दुसऱ्यापासून बाकीच्या भूतापासून जे दुःख होतंय त्याला आदि भौतिक ताप असं म्हणतात. आणि घराला अग्नी लागावात, पाणी भरपूर पडावात, पिकाचं नुकसान व्हावं, पाणीच पडू नये, जमिनीतून पिकं वर येऊ नयेत, राजानं शिल्लकचा टॅक्स लावावात, चोरात घरात चोर शिरून घरातलं मालमत्ता आपली लंपास करावीत. हा जो काही त्रास आहे, हे जे काही दुःख आहे, याला आदिदैविक दुःख असं म्हणतात. हे तीनही दुःख, हे तीनही ताप संत महात्म्यांच्या दर्शनाने जातात. विविध तापाची झाली बोलवण देखिला चरण वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे. त्रिविध तापाची झाली बोलवण देखिला चरण वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे. तीनही ताप संत महात्म्यांच्या दर्शनाने निवृत्त होतात. त्रिविध तापाची झाली बोळून. तुकाराम महाराज म्हणतात माझी सुद्धा झाली. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. साधू संतांची घरा तुझी दिवाळी दसरा, साधू संतांची घरा तुझी दिवाळी दसरा, साधू संतांची घरा तुझी दिवाळी दसरा, साधू संतांची घरा तुझी दिवाळी दसरा. तीन तापांची तुटी अर्थात महाराज म्हणतात माझ्या जीवनातले संत महात्मे माझ्या ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस माझ्या जीवनातले ताप गेलेत. कोणत्या कोणत्या तापानं, कोणत्या कोणत्या संतांच्या तापा आणि दर्शनानं निवृत्ती झाली. अगदी दोन मिनिटात आपण उदाहरणं पाहणार आहोत. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? अंगात शरीरात व्याधी निर्माण होणं. एक वासुदेव नावाच्या कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग बंगालमधील गौरंग महाप्रभूंच्या दर्शनानं निवृत्त झाला. दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत ज्यांचा काल प्रगट दिन झाला महाराजांचा. आपल्या जवळच साखरखेडा नावाचं गाव आहे. त्या साखरखेड्याजवळ सवडत नावाचं गाव आहे. इथलचा गंगा भारती गोसावी त्याला रक्तपितीचा महारोग झाला. संपूर्ण अंगाला त्याच्या भेगा पडल्या, त्याच्यातून रक्त यायला लागलं, पू यायला लागला. कोणीतरी सांगितलं की अरे काही दवाखाना कर. त्यानं सांगितलं मी सगळं फिरलं, डॉक्टरच्याकडे गेलो, अनेक उपाय सुद्धा केलेत, अंगावाला नाना त्या ठिकाणी औषधं घेतलेत, औषधं लावलेत, पोटात सुद्धा औषधं सोडलेत, काही परिणाम झाला नाही. एकानं एक भाविक सद्ग्रस्त होता, त्यानं सांगितलं मग एक काम कर, सध्या शेगावला गजानन महाराज अवतरलेले आहेत, प्रगट झालेले आहेत, त्यांच्या दर्शनाला जाय. तू संतांना काय शक्य आहे? अरे महाराजांच्या दर्शनाला जर गेलात, महाराजांचा अंगारा लावलात तर सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात होते म्हणून लावा अंगाराया. तू जाय शेगावला, तिथं गेल्यानंतर नक्कीच महाराजांची कृपा झाली तर तुझा हा रोग जाऊ शकतो. त्यानं काही पैशाची जमव केली. काय सांगावं, रोग झाल्यानंतर जवळचे माणसं सगळे सोडून गेले होते. कोणी बोलत नव्हतं, कोणी जवळ बसू देत नव्हतं. लोक म्हणायचे हा रक्तपितीचा रोग संसर्गजन्य आहे. अंतर्बैस घरातून सुद्धा बाहेर हाकलून दिलं. गेला आणि तिथं गेल्यानंतर पाहिलं तर महाराजांचा थाट. महाराज त्या दिव्य पलंगावर बसलेले आहेत. मोठमोठे लोक येऊन महाराजांच्या पुढे नतमस्तक होतात. महाराज काही सांकेतिक शब्द त्या लोकांना सांगतात. त्याच्या लक्षात आलं की हे लोक महाराजांना, कोणी काशीचा गोसावी महाराजांना भांग अर्पण करण्यासाठी येतो. एक विचार करा, सध्या आता यूट्यूबचा हे सोशल मीडियाचा काळ आहे, तरीही महाराष्ट्रापुरतेच लोक गाजतात, महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही.
त्या काळात गजानन महाराजांची कीर्ती काशीपर्यंत गेलीच नाही, पण काशीचा गोसावी, माझा श्रद्धेचा थोडासा विचार करा, काशीचा गोसावी जर गजानन महाराजांना भांग घेऊन येत असेल, तुम्ही काशीला गेले तर तुमच्या लक्षात असेल, एवढा गडवा असतो, त्यात थोडंसं ताक असतं, त्याच्यात भांग टाकलेली असते, त्याचा अभिषेक महादेवाला करतात, काशीच्या महादेवाला. काशीच्या महादेवाला भांग आवडते, तिथूनच गोसावी आला, अर्थात काशीचे विश्वनाथच गजानन महाराजांना भांग घेऊन आले. त्यांनी सांगितलं, महाराज आठवण माझ्या बुट्टीची नित्य राहावी आपणासाची, ही बुटीची आठवण राहण्यासाठी हातामध्ये चिलीम धारण करा, अर्थात माझा हा तुम्हाला एवढी विनंती आहे. महाराजांच्या दर्शनाला मोठमोठे लोक येत आहेत. त्यानं विचार केला की आपण महाराजांच्या जवळ गेलो तर लोक आपल्याला इथून काढून देतील. महाराज दिसतील अशा ठिकाणी लांब उभा राहायचा, लांब बसायचा. त्याचा आवाज गोड होता, गायनाची त्याला कला होती, चिटक्या वाजवायचा, महाराजांचं भजन करायचा. एक दिवस महाराजांच्या जवळ कोणीच नाही असं त्यानं पाहिलं. ऐकताय ना आपण? एक दिवस महाराजांच्या जवळ कोणीच नाही, त्यानं असं पाहिलं. महाराजांच्या पायावर दंडवत घातलं. महाराजांनी 2 चापटा त्याच्या तोंडात मारल्या, एक खाकरून बेडका काढला आणि त्याच्या अंगावर महाराज थुंकलेत. ऐका, त्याच्या अंगावर जसे थुंकलेत त्यानं वाईट नाही वाटून घेतलं. त्यानं तो बेडका काढला, त्याचा मलम म्हणून सगळ्या अंगाला लावला. एक कुत्सित माणूस बसलेला होता, त्यानं विचार केला की यानं डॉक्टर वैद्य सगळे सोडले आणि महाराजांच्या जवळ येऊन, आणि महाराजांनी आमंगळ बेडका टाकला तोंडातला. त्यानं सांगितलं, अरे बाबा दवाखान्यात वगैरे जा. त्यानं सांगितलं, दवाखाने वगैरे सगळे करून आलो, फरक काही पडत नव्हता. पण जेव्हापासून शेगावात आलो, आग कमी झाली, आग, पण भेगा निमत नव्हत्या. आता महाराजांनी माझ्यासाठी मलम दिलाय. कशाचा मलम? अरे काही तुम्ही लोक भाविक असता, काही करता. ऐका, श्रद्धेच्याच पोटी लाभ आहे. श्रद्धावा लभते ज्ञानम. श्रद्धा पाहिजेत, विश्वास पाहिजेत. त्यानं सांगितलं, माझ्या मागे चला. महाराज ज्या ठिकाणी आंघोळ करत होते तिथलची माती घेतली, याच्या हातात मलम झाला आणि त्याला घ्या लावली, तर त्याच्या हातात गढूळ पाणी आलं. महाराजांच्या दर्शनानं, महाराजांच्या संसर्गामध्ये आल्यानं त्या गंगा भारती गोसाव्याचा महारोग बरा झाला. याला म्हणतात संतांच्या दर्शनामध्ये आध्यात्मिक तापाची निवृत्ती. विठ्ठल विठ्ठल. दुसरा आहे आदिदैविक ताप. जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान करतोय रामेश्वर भट्ट शास्त्री वाघोलीकर. गाथा सुद्धा महाराजांना बुडवायला लावतोय. अभिमानामध्ये मस्त असलेला रामेश्वर भट्ट वाघोलीकर एक दिवस पायातल्या खडावा न काढता एका कुंडामध्ये प्रवेश करतो. अनगडच्या फकीरानं पाहिलं, कुंडामध्ये चपले सगळे त्यानं प्रवेश केला, श्राप दिला, डुबते रहो. त्या कुंडातून बाहेर यायला लागला तर त्याच्या अंगाचा 10 व्हायला लागला. कुंडात जाऊन बसला. संध्याकाळ झाली. शिष्याने विचारलं, महाराज कौरव बसायचं? मी वर येऊ शकत नाही. घोंगडे आणा. घोंगडे आणले, ते वल्ले केले आणि रामेश्वर शास्त्री वाघोलीकरांच्या अंगाला लिपटले. महाराज दवाखान्यात चला. सांगितलं नाही, माझा दवाखाना ज्ञानोबारायांच्या आळंदीत आहे. ज्ञानोबारायांच्या आळंदीत आला आणि 3 दिवस त्या रामेश्वर शास्त्री वाघोलीकरांनी धरणं दिलं ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वप्नात गेले आणि म्हणतात, रामेश्वर शास्त्री वाघोलीकर, तुकाराम महाराजांचा तुम्ही अपमान केलात, महाराजांची तुमच्या हातून अवज्ञा घडली, म्हणून तुमचा हा रोग इथं बरा होणार नाही. तुम्हाला तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जावे लागेल. रामेश्वर शास्त्री माऊलींच्या सोबत बोलणं करतात. माऊली, मग माझं येणं इथं निरर्थक झालं का? मला त्या तुकाराम महाराजांच्या दर्शनाला पाठवता? कोण तो तुकाराम? असं रामेश्वर शास्त्री वाघोलीकर म्हटले. माऊली म्हणतात, कोण? अरे तुकाराम महाराज थोर आहेत. तुकाराम महाराज कमी नाही, श्रेष्ठ आहेत आणि ते आम्हाला प्रिय आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. लोकावतार नामयाचा. तुकाराम महाराज थोर आहे, श्रेष्ठ आहेत, ते आम्हाला प्रिय आहेत. तुम्ही तिथं जा. रामेश्वर शास्त्रीला लाज वाटायला लागली. तुकाराम महाराजांचा एवढा अपराध केला, गाथा बुडवून सकट, आणि आता तुकाराम महाराजांच्या पाया पडायचं म्हणून फक्त एक पत्र पाठवलं, कोरं पत्र शिष्याच्या हाती. काय लिहावा काही समजत नव्हतं. तुकाराम महाराजांनी फक्त एक अभंग लिहिला, अभंग त्याच्यावर मागून. तो अभंग रामेश्वर शास्त्रीनं नुसता वाचला
म्हणे रामेश्वर त्यांचे समागमे झाले हे आराम देह माझे. नुसता अभंग वाचला तर अभंग वाचता वाचता अंगाचा दाह शांत झाला. याला म्हणतात संतांच्या दर्शनामध्ये आधी भौतिक तापाची निवृत्ती. तिसरा ताप आहे आधी दैविक. एक शंख आणि लिखित. महाभारतामध्ये प्रसिद्ध कथा आहे, मोठी आपल्याकडे वेळ नाही. शंख आणि लिखित होते. यांनी सुधन्वा नावाच्या साधूवर शंका घेतली. शंका घेतली की हा साधूचं ढोंग करतो म्हणून राजाला सांगितलं. राजानं सांगितलं ढोंग करतो साधूचं, लोकांना फसवतो, याला उकळत्या तेलाच्या कढईत टाका. तेल गरम केलं, एवढं गरम केलं की त्याला सीमा नाही. फक्त आता फेकायची दिरकार आहे. लाहीसारखा भाजून बाहेर फेकल तेल, इतकं तेल गरम झालं. सुधन्वाला त्या तेलाच्या कढईत टाकलं. काय परिणाम? सुधन्वा तिथेही भजन करू लागले. कुठं? तेलाच्या कढईत. शंख आणि लिखित म्हणतात तेल थंड असेल तेल. एक जण म्हणे मग परीक्षा घ्या तेलाची. नारळ दिला हातात, नारळ फेकलं. जसं नारळ फेकलं ते तेलात बुडलंच नाही, त्या वाफेनंच तडकन फुटलं. आणि एक त्याचं खोबरं शंखाच्या मस्तकावर आणि एक लिखिताच्या मस्तकावर. विचार केला की अरे हा साधू खरा आहे. या साधूवर आपण शंका घेतली. आता हे शरीर आपलं ब्राह्मणाचं यज्ञकर्म करण्यासाठी पवित्र राहिलं नाही. हे शरीर संपवलं पाहिजेत. यांच्यासाठी तेल गरम केलं ना, आता आपण याच्यात उड्या घेऊ. म्हणून शंख आणि लिखितानं त्याच्यात उड्या घेतल्या. पण त्याच्यात सुधन्वा होते. ऐका, सुधन्वाच्या संगतीत गेल्यामुळं शंख आणि लिखित यांना सुद्धा तेल गरम काहीच बाधा करू शकलं नाही. याला म्हणतात संतांच्या संगतीमध्ये आधी दैविक तापाची निवृत्ती. महाराज म्हणतात तीनही तापाची निवृत्ती संत महात्म्यांच्या संगतीमध्ये होते. आणि प्राप्त काय होते तर विश्रांती. सांसारिक जीवनामध्ये कोणालाच विश्रांती नाही. जर विश्रांती असती तर तुम्ही इथे कीर्तनाला आले नसते. कोणाला विश्रांती? विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसारात जिकडं तिकडं कोणी अशांतच आहे, अशांत. कोणालाच विश्रांती नाही. आणि विश्रांतीचं एकमेव ठिकाण म्हणजे संतांचं माहेर आहे. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापुरी. अलंकापुरीला ज्ञानोबरायांच्या समाधी स्थान हे खरं विश्रांतीचं संत महात्म्यांचं अर्थात आपलं विश्रांतीचं ठिकाण आहे. संसारात विश्रांती मिळणार नाहीच, कारण तिथं विश्रांती नाहीच. तिथं अशांतता आहे, तिथं दुःख आहे, तिथं कलह आहे, तिथं प्रतिस्पर्धा आहे, तिथं भांडण आहे, तिथं ईर्ष्या आहे दुसऱ्यासोबत. संसारात विश्रांती नाही. विश्रांती ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ. भगवान परमात्मा आणि विटेवर उभे राहून एक दिवस नामदेव महाराजांना म्हणतात 28 युग झाले नामदेवा, अरे असं वाटतंय की एखादं ठिकाण पाहावं, थोडासा आराम करावा, विश्रांती घ्यावी. नामदेव महाराज म्हणतात एक ठिकाण चांगलंय देवा. नामा म्हणे देवा तलात आठाया. नामा म्हणे देवा तलात आठाया. ओ विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. 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 महाराज संत महात्म्यांचं दर्शन घेतलं की ताप जातात. काही लोक असे आहेत की त्यांचं दर्शन घेऊ नये बरं का. सकाळी सकाळी जर काही लोक भेटले का नाही भेटले, समजून चला तुमचा दिवस मातीत गेला म्हणून समजा. एक गावात एक माणूस होता, त्याचं दर्शन घेतलं की कोणाचंच काम होत नव्हतं. बरं, त्याच्या जीवावर काळा चट्टा होता, है ना गजू काय? जीवावर काळा चट्टा होता. तो बोलला म्हणजे पुढच्याचं काम फसलं म्हणून समजा. बरं, त्याला बोलायची लय सवय, लोकांना बोलायची लय सवय. एका गावातल्या पाटलाला नेहमी पेरणीला जाताना त्याचं दर्शन व्हायचं. आणि पेरणी इचकायची आणि वावरात माल काही घडत नव्हता. पाटलानं विचार केला की लोक म्हणतात ते बरोबर आहे, आपल्याला जाताना हाच दिसतो पहिल्यांदा. पाटलाने विचार केला यावर्षी आपल्याला गहू पेरायचा. गहू पेरायचा आणि सकाळी लवकरच 3 वाजता गाडी बैल काढायची. कुठं? वावरात. आदल्या दिवशी सगळा बारदाना धान्य वगैरे येते सगळं भरून ठेवलं बियाणं. आणि पाटलानं 3 वाजताच बैलगाडीत बसला. पण आदल्या रात्री ज्याचं दर्शन व्हायचं नाही त्यानं बायकोला म्हणे जरा तोंडाची चव गेली, ठेसा गिसा कर. बायकोनं असा ठेसा बनवला, तो ठेसा तिखटच लागत नव्हता. त्याने इतका खाल्ला. किती खाल्ला? एवढा ठेसा खाल्ला, तिखटच लागत नव्हता.
आता ठेसा त्याचा गुणधर्म सोडल का? रातच्या तो ठेसा गडबड करू लागला. याची एकच परिस्थिती, घे लोटा पळ जाडी, घे लोटा पळ जाडी. पाटलानं 3 वाजता बैलगाडी झोपली, निघला पाटील. पाहिलं तर कोणीतरी येड्याबाबले खालून बाहेर निघत होतं. पाटलानं तोंडावर बॅटरीक मारली, जीव दिसायचा नाही तो समोर. पाटलाला वाटलं काम फसलं काम. तो आला म्हणे, पाटील इतक्या रातच्या एक शब्द नको बोलू म्हणे. पाटलाला वाटलं अर्धा अजून काम बाकी आहे आपलं, अजून काही बोलला नाही. एक शब्द बोलू नको, गहू पेरायला चाललो. दरवर्षी लोक म्हणतात तुझं तोंड पाहिलं की चांगली पेरणी साधत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे क्षण न व्हावे तयाचे दर्शन. अशा लोकांचं दर्शन होऊ नाही, पण संतांचं दर्शन झालं की ताप जातात, विश्रांती प्राप्त होते. एकाने प्रश्न विचारला महाराजाला, का त्यांच्या दर्शनात अशी काय ताकद आहे, आमचं दर्शन घेतलं की काऊन लोकांचं चांगलं होत नाही? महाराज त्याचं कारण सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सर्वांग निर्मळ दर्शनानं ताप जातात, विश्रांती प्राप्त होते आणि आपल्या दर्शनानं जात नाही. त्याचं कारण महाराज सांगतात, संतांचं सर्वांग हे निर्मळ आहे. सर्वांग निर्मळ, चित्त गंगा जैसे आणि चित्त जैसे गंगाजल. संत महात्म्यांचं सर्वांग निर्मळ आहे. त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, एखादाही अवगुण नाही. काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या, असूया, स्पर्धा हे असे अनेक दोष आपल्या शरीरात आहेत. संत महात्म्यांच्या जवळ एक सुद्धा दोष नावाला पाहायला मिळत नाही. औषधासाठी सुद्धा आपण पहा, एक एक संत महात्म्यांचं चरित्र उघडून. तुकाराम महाराजांना लोक अडवू शकले नाहीत, म्हणून तुकाराम महाराजांना अडवण्यासाठी लोकांनी एक कट रचला. काय कट रचला? एक भंडारा डोंगरावर बाई पाठवली. ज्या वेळेस लोकांची प्रगती माणसाला थांबवता येत नसते, शेजाऱ्याची किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याची, तर त्याच्यासाठी कट रचला जातो. तुकाराम महाराजांच्यासाठी बाई पाठवली भंडारा डोंगरावर. काय म्हणाले तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, जायो तो माते न करी जायाच, जायो तू माते न करी जायाच, जायो तू माते न करी जायाच, जायो तू माते न करी जायाच. आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे माते, पराई या नारी रखुमाई समान. हे गेले नेमून ठाईची. दुसऱ्याची स्त्री आम्हाला मातेसारखी, आईसारखी आहे, म्हणून हे मा तू इथून निघती होय. अंतःकरणात काम आहे का? काम नाही, काम. तुकाराम महाराजांच्या संगतीत छत्रपती शिवाजी राजे आले.
आणि राजांना नजराणा म्हणून महाराजांच्या काही सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराची सून आणली, पेटीत घालून आणली, पेटीत घालून उघडली महाराज पेटी. महाराजांना नजराणा द्यावं म्हणून कल्याणची सुभेदाराची सून पकडून आणली होती. ज्यांनी पकडून आणली त्यांचे महाराजांनी हात छाटले, हात. आणि ऐका, त्या कल्याणच्या सुभेदाराची चोळी बांगडी केली महाराजांनी आणि तिला परत पाठवलं. फक्त महाराजांच्या संगतीत, महाराजांच्या कीर्तनात बसण्याचा परिणाम. छत्रपती शिवाजी राजांचा एक फोटो आहे, आपण पहा अवश्य. त्या फोटोमध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे समोर बसलेत. आता महाराजांची जयंती करणारे आणि छत्रपती शिवरायांना आपले आदर्श मानणारे सगळे हिंदू समस्त बांधव यांनी महाराजांचा हा आदर्श घेतला पाहिजे. कथा कीर्तनातून आपल्या धर्म संस्कृती परंपरेचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. चांगलं वाटलं इथं की तरुणांची सहभाग जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल काम नाही अंतःकरणात, क्रोध नाही संतांच्या अंतःकरणात. नाथ महाराजांना राग यावा याच्यासाठी योगन अंगावर थुंकला. नाथ महाराजांना राग यावा याच्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. नाथ महाराजांना राग आला नाही. एकदा ब्राह्मणाने विचार केला की माणसाला आईवरून शिवी दिली तर सण होते, पण बायकोवर बोललं तर सण होत नाही. तुमच्याकडे कसं काय इथं मी करत असं जाय ना. बरं, बायको बोलती तर सहन करतोय माणूस, पण बायकोवर कोणी बोललं की मग सण होत नाही. बायकोचे बोलणे सहन करतो आपण, पण बायकोला कोणी बोललं की सहन होत नाही. नाथ महाराजांची पत्नी वाढते, संत महात्मे बसलेले आहेत आणि तो धूर्त व्यक्ती आला जोड्यासहित आला आणि नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर त्यानं उडी मारली. वाढता वाढता पाठीवर बसला. नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर बसला. ऐका नाथ महाराजांचे शब्द काय आहेत. अगं गिरिजा, बघ बरं, पडतील ते पडतील, तोल सांभाळ त्यांचा. नाथ महाराजांची पत्नी होती ती काय म्हणाली बघा. नाथ महाराज, चिंता नसावी, हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढायची सवय आहे मला. काय हरिपंडित म्हणजे मुलगा, मुलाला पाठीवर घेऊन वाढायची सवय आहे मला. नाथ महाराजांच्या पुढं 2 पावलं नाथ महाराजांची पत्नी निघाली. एवढी शांतता, राग नाही जीवनात, राग नाही, लोभ नाही संतांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून त्यांच्या दर्शनानं ताप जातात. बरं, त्यांचं चित्त गंगा जळासारखं पवित्र आहे. गंगेचे 2 गुण आहेत. गंगा ही ज्याच्यात गंगेत आंघोळ केल्यानंतर आपलं पाप घेते, आपल्याला पुनीत करते. आणखीन एक गंगेचा गुण असा आहे की गंगेमध्ये गाये पाणी प्याली आणि वाघही पाणी प्याला तर गंगा कोणाला नाही म्हणत नाही. गायीची तृषा हारू का व्याघ्रा विष होनी मारू, हे नेनेची का करू तोय जैसे. हे गंगेचं महात्म्य आहे. तसंच साधू संतांचं जीवन आहे. कोणी या, कसे या, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. कसे या, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कोणी असो, कसा असो. परमहंस तेजस्वी महाराज आपल्या जवळच आहेत, जवळच. उदाहरण पहा, आमदार साहेब गेले, खासदार साहेब गेले, गावातला एखादा सरपंच गेला किंवा एखादा भिकारी गेला, सगळ्यांना सारखा आशीर्वाद आहे. हे ओट, सगळ्यांना सारखा आशीर्वाद आहे. संतांचं जीवन असं सारखं असतंय. आमच्यासारखंचं जीवन तसं नाही. थोडंसं गाडी वगैरे दिसली, बंगला वगैरे दिसला तर आम्ही विचारतो काहो साहेब, त्यांचं कीर्तनातून 2-3 खेप नाव घेतो की त्यांनी आम्हाला घरी नेलं पाहिजेत, आमची पूजा केली पाहिजेत, 500 रुपयाची दक्षिणा दिली पाहिजेत. संत महात्मे तसं नाही. सगळ्यांना सारस्वत, सगळ्यांना सारखं समजतात. हे जगचे विश्व आहे. सिया राममय सब जुग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. गंगाजळासारखं त्यांचं शरीर पवित्र आहे. ऐका, मग महाराज संत महात्म्यांच्या आतले लक्षण आम्ही कसे ओळखाव की यांच्या अंतःकरणात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, असं वरून लिहिलेलं असतं का. नाथ यांनी काम जिंकला, यांनी क्रोध जिंकला, यांनी लोभ जिंकला, असं वरून लिहिलेलं असतं का. नाही. मग सहज असं लक्षात येणारं एखादं लक्षण सांगा जेणेकरून असे संत भेटले तर आम्ही त्यांचं दर्शन घेऊ. महाराज म्हणतात, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. संत महात्म्यांच्या मुखामध्ये अमृताच्या सारखी वाणी असते. अमृताची वाणी म्हणजे अमृत पडतंय का वाणीतून बोलता बोलता, नाही. भगवान परमात्म्याचं नाम अमृतापेक्षाही मधुर आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही मधुर असणारं नाम संत महात्म्यांच्या मुखात असतं. म्हणून मुखी अमृताची वाणी आणि त्यांचा देह देवाच्या कारणी लागलेला असतो.
देवाच्या कारणी त्यांचा देह लागलेला असतो. तुमचा आमचा देह कशात लागलेला आहे? संसारात लागलेला आहे, व्यसनाच्या अधीन लागलेला आहे. व्यसनाच्या अधीन लोक जातात, देहाची सुद्धा सुदबुद्ध राहत नाही. आम्ही गाडीनं फिरत असताना बऱ्याच वेळेस पाहतो सगळे लोक झोपलेले आहेत आणि हे शेठ रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत. दारू गांजा मत पिओ यारो, कबीर महाराज म्हणतात, अक्कल गुंग हो जाती है अपने दाम का पैसा खर्च के, मुंह में माती आ जाती है कबीरा, मुंह में मट्टी आ जाती है. आणि संत महात्म्यांचा देह केवळ केवळ भगवत कामासाठी लागलेला असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणी काही म्हणू, काही बोलू, लोक वेडे म्हणू, तरी संत महात्मे देवनामापासून वेगळे हटत नाहीत. आताचा काळ चांगला आहे. आता पहा, महिलांच्या संख्येपेक्षा माऊल्यांची संख्या जास्त आहे. कारण आता माणसांचे कामं वाढलेत. बायाचे कामं पूर्वी सकाळी त्यांना 3 वाजता उठायला लागायचं. गावाच्या बाहेर विहीर होती, तिथून हांड्यानं पाणी आणायचं. धान्य होतं ते दळायचं जात्यावर दळायचं. कुठंतरी शेण पाहायचं गोठ्यात, ते आणून सडा टाकायचं, सारवून घ्यायचं. बिचाऱ्यांना खूप खूप कामं होते. देवांनी आता कलियुगात त्यांना आराम दिला आहे आणि ते सगळे कामं माणसाच्या मागे लावलेत. सगळे कामं माणसाच्या मागे लावलेत. माता माऊल्या सकाळी उशिरा उठतात. हा बिचारा बोर चालू करतो, नळी लावतो, पाणी सगळं शिंपून घेतो. पाणी माता माऊल्या दळत होत्या पूर्वीच्या काळी. आता माऊल्या फक्त दळण निसून देतात. याच्या डोक्यावर डबा टेकवला की हा चक्कीत जातो. आता पाणी भरण्याची गरज नाही. आता घरोघरी बोर झालेत. बोर, नळाच्या पाईपलाईनी आहेत आता. आणि एक सांगू का तुम्हाला, तरी मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला की आता फक्त कामच काय राहिले तुमच्या मागं? भांडे घासायचे, धुणं धुवायचे, स्वयंपाक करायचा. तर त्याच्यातले कामं यांना सांगू नका. बिचारे कीर्तनाला येऊन नाही राहिले एवढे कामं तुम्ही त्यांना सांगितले तर. विठ्ठला विठ्ठला आताचा काळ चांगला आहे माता माऊल्यांसाठी. त्या बाहेर पडू शकतात घराच्या. पूर्वीचा काळ असा होता त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. घराच्या प्रतिबंध होता. उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकण्याची त्यांना आणि परवानगी नव्हती. पदर असायचे माता माऊल्यांचे असे इथपर्यंत. आता नका घेऊ, राहू द्या. इथपर्यंत असायचे त्यांचे पदर. आता डोईचा पदर आला खांद्यावर आला, खांद्यावर डोईचा पदर. आता खांद्यावर आला तरी बरं आहे. अजून मेकरची परिस्थिती आपल्या बरी आहे. आम्ही लांब जातो का नाही, संभाजीनगर, पुण्याला, कधी मुंबईला, कल्याण, तिकडं जातो कीर्तनाला. तर तिकडं बुवा एका बाई ते समजत नाही अगोदर. आणि माता माऊल्यांना पदर सोडावं, पदरच नाहीत राहिले, अशी परिस्थिती. पण पूर्वीच्या काळात, त्या काळात मीराबाई पायात घुंगरं बांधायच्या. पायात घुंगरं बांधून वेशीत नाचायचे. काय म्हणत असतील लोक कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी रे. बाप म्हणा लागला माझ्या कुळाला कलंक लागली ही मुलगी. लोक म्हणाले मग विष पाजाने हिला मारून टाका अशा पुरीला, बाकीच्या मुलीला तू सुद्धा ती सवय लागेल. विष अमृत कर दिया मुरारी. विष पाजलं तर त्याचं अमृत झालं मीराबाईच्या पोटात गेल्यानंतर. मीराबाई म्हणतात आता माझ्यासारखा त्रास तुम्हाला नाही. या काळात लोक बोललेत तुम्हाला बोलू द्या. लोक म्हणतील गंध लावला, वारीला जाता, दिंडीला जाता, लोक बोलले तर बोलू द्या, पण देवाचं नाव सोडू नका. मीराबाई म्हणतात माझी काय गत आहे मीच जाणू शकते. घायल की गत घायल जाने, जो कोई घायल हो, जो हर की गति जो हर जाने, जो कोई जो हर हो. लिए रे मैंने दो नैनों के दीपक लिए संजो के हारी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने कोई.
माझं दुःख मी तुम्हाला सांगू शकत नाही. काही झालं तर देवाचं नाव सोडू नका. संत महात्मे म्हणतात आम्ही रात्रंदिवस देवाचं नाम घेतो, मुखी अमृताची वाणी, आणि आमचा देह भगवत कामासाठी लागलेला असतो. एक प्रश्न आहे पहा, अभंग जर तुम्ही चिंतन पहिल्यापासून ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात पूर्ण अभंग, उद्या तुम्हाला कीर्तन करा म्हटलं तरी तुम्ही करू शकता. संत महात्म्यांच्या दर्शनानं ताप जातात, विश्रांती प्राप्त होते. का तर त्यांचं सर्वांग निर्मळ आहे, आपलं सर्वांग अपवित्र आहे. त्यांचं चित्त गंगाजळासारखं पवित्र आहे. त्यांच्या मुखामध्ये नेहमी अमृताच्या सारखी वाणी अर्थात भगवान परमात्म्याचं नाम असतं. त्यांचा देह भगवत कामासाठी लागलेला असतो. महाराज, मग एवढा फरक संत महात्म्यांचा आणि आमचा विचार केला तर ते सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतात. त्यांचं शरीर सुद्धा हाडामासाचं. मग महाराज, शरीर एक आहे, रक्त एक आहे, रांधा एक आहे, असं असताना एवढा फरक कसा काय झाला त्यांच्या नामच्यात? महाराज म्हणतात तिथंच फरक आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमाटी, फळ रसाळ गोमाटी, फळ रसाळ गोमाटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमाटी, फळ रसाळ गोमाटी, फळ रसाळ गोमाटी. जरा हात मोकळे करा बरं. विठोबा रखुमाये, 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 शोभा रखुमाई, विठोबा रखुमाये, शोभा रखुमाई, विठोबा रखुमाये, शोभा रखुमाई, विठोबा आपला टाईम तसं झालेला आहे. 8:30 ते 10:30. तरी 5-10 मिनटं घेतले चालतील ना? चालतंय ना? काही बाहेरचं येणे? ठीक आहे चालतं. महाराज म्हणतात त्यांच्यात ना आपल्यात फरक जरा, त्याचं कारण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ म्हणजे चांगले, गोमटे म्हणजे सुंदर. चांगलं जर आपण बीज लावलं तर फळं कसं येतात? चांगले. आता या प्रमाणावर बोलत असताना माझं वय थोडंसं कमी पडेल, अनुभव कमी पडेल, म्हणून मी थोडंसं जास्त आज जाणार नाही. तुम्ही जास्त समजण्याचा प्रयत्न करा. या प्रमाणाचा मला वाटते संसारिकांच्या पेक्षा महाराष्ट्र शासनाने या प्रमाणात जास्त दखल घेतली, आणि म्हणून एक आयाम काढला सरकारनं, महाराष्ट्र राज्य बीज बियाणे प्रक्रिया मंडळ. पाहिलं का नाही? शासनाच्याही लक्षात आलं जर बीज प्रक्रिया चांगली झाली तर शेतकऱ्याला माल चांगला होईल. बीज प्रक्रिया जर चांगली असेल, बीज जर चांगल्या प्रकारे असेल तर शेतकऱ्याला माल भरपूर होऊ शकतो. शासनाने याची दखल घेतली. आपण सगळे संसारिक आहात, सर्वांना इच्छा असते. कोणाला असं वाटते की मला 1 नंबरचा गुंडा पोरगा जन्माला यावं माझ्या पोटी, असं वाटतंय का? डाकू जन्माला यावं असं वाटतंय का? करा हातवरी कोणी. बरं, कोणाला असं वाटतं की आपल्या पोटी 1 नंबरचा संत जन्माला यावं म्हणून, असं कोणी हातवर करा. संत बी नाही वाटत ना? नाही का? जर संत तुमच्या पोटी आला तर मी सांगतो काय करतो. संत आला का नाही की तुम्ही जेवढी काही इस्टेट कमवली तेवढ्या लोकांना वाटून देतो. कोणाचं तुमच्याकडे गहाण वगैरे सोनं गिनं नाणं काही असेल, जमीन जुमडा असेल, ते सगळं 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 इंद्राणीच्या डोहात बुडून टाकेल तुमच्या पोटी जर संत आला तर. असा पोरगा कोण? तुम्ही बांधलं कशासाठी? हे घरदार इस्टेट वाढवलं कशासाठी? हे कारभार मुलांना आपला चालवला पाहिजे. हाच अनुभव आहे की नाही प्रत्येकाचा. मग 1 नंबरचा संत मुलगा पोटी यावा असं कोणाला वाटत नाही, तर 1 नंबरचा दुष्ट मुलगा आपल्या पोटी यावा असं कोणालाच वाटत नाही. आपला मुलगा असा वाटावा असं वाटते आपल्याला की माझा मुलगा सज्जन असावा, 4 लोकात त्यानं आपली मान उंचवावी, त्यानं वाईट बोलणं वाईट वागणं हे सगळं सोडून द्यावं, त्यानं चांगला कारभार करावा नीतीनं वगैरे.
आपला येल त्यांना मांडवावर घालावा, आपला येल त्यांना मांडवावर घालावा, लग्न वगैरे करावं आणि तो येल मोडून आपल्या अंगावर पडावा आणि त्याच्या खाली आपण दबून मरावं असं सगळ्यांना वाटते. पण ऐका, जर मुलं चांगले असं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपलं शास्त्र काय सांगते, आपली परंपरा काय सांगते, आपले संत काय सांगतात, या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपल्या पोटी येणारी संतान ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होईल. आपल्या या सनातन संस्कृतीमध्ये मुलगा पोटात राहिल्यापासून आईची कुस पवित्र असली पाहिजे. आता एक नवीन कल्चर निघलं आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे विघातक ठरतं आहे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. काय नवीन कल्चर निघालं, वर्षाकाठी 2 ते 3 हजार मुली परधर्मामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर करतात. कशासाठी? असं म्हणतात की जर ते पहिले मामकुळ आणि सगळं पाहायचे लोक, मामकुळ जर एकात असेल तर करत नव्हती. का करत नव्हते? वर्णसंकर होतो, त्यानं संतती चांगली होत नाही. मी जास्त बोलू शकत नाही, थोडंसं समजून घ्या आपण. मग याच्यासाठी आईची कूस पवित्र पाहिजेत. त्याच्यात प्रक्रिया जर चांगली झाली तर येणारी पोटी संतान ही चांगली होईल. आणि जर पोटी संतान चांगली झाली तर मला असं वाटतं की आपला देश, आपला भारत देश आणि खरंच विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या जगासाठी तुम्ही काहीच देऊ शकत नाही. संसारिक लोक काय देऊ शकतो आपण? आपण या जगासाठी फक्त एकच करू शकतो की आपल्या पोटी चांगल्या पोराला जन्म घालू शकतो, जेणेकरून त्यानं लोकांना त्रास दिला नाही पाहिजेत. आणि म्हणून आपल्या पोटी जर चांगला मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल तर 16 संस्कारापैकी संस्कार सांगितलेले आहेत. गर्भधानापासून संस्कार आहे, गर्भधानापासून संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना विचारा, महाराज तुमच्यावर संस्कार कुठं झाले? ते म्हणतात आमच्या आईच्या गर्भात. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली येडी प्रीत. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आम्हाला संस्कार आमच्या आईच्या गर्भात मिळालेत. आज आपण पाहतो तितकी परिस्थिती भयानक आहे. तरी असू द्या, बाकीच्या गोष्टीचा उहापोहा न करता सर्वांनी देव देश आणि धर्माचं कार्य केलं पाहिजे. देव म्हटला की बाकीची टिंगल करू नये. तरुण मुलांनी आपण शाळा शिकतो, चांगली शाळा शिका, चांगली नोकरी लागा, पण आपल्या देवाबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. कधीतरी मंदिरात येऊन विना घेतला पाहिजे, कधीतरी मंदिरात येऊन एखादा झाडू घेऊन झाडलं पाहिजेत. कारण मंदिरं जिवंत राहतील तर आपली संस्कृती जिवंत राहील. ऐका, आपण पाहतो बाकीच्या देशामध्ये युद्ध चालू, युक्रेन, रशिया, या देशात युद्ध चालू कशासाठी? फक्त धर्माच्या नावावर, धर्माच्या नावावर. आज 500 वर्षाच्या गुलामीतून आपण बाहेर आलो आणि आज 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलंय. कशासाठी? आपण जाणार, आपलं नाव मिटणार, पण रामप्रभूचं मंदिर 500 वर्षानंतर किती पिढ्यांनी संघर्ष केला? जवळजवळ 7 ते 8 पिढ्या, त्या 7 ते 8 पिढ्यांनी राम मंदिरासाठी संघर्ष केला. अयोध्येतला असं ठिकाण नाही, अशी जागा नाही की ती कारसेवकांच्या, हिंदू बांधवांच्या रक्तानं भिजली नाही. ऐका, काही काळामध्ये कारसेवकांना त्यांच्या अंगाला दगड बांधून शरीरात फेकून दिलं. दगड बांधून त्यांच्या अंगाला शरीरात फेकून दिलं. पण एक सांगू का तुम्हाला, अनेक लोकांना वाटत होतं की देव आपल्या डोळ्या देखत व्हावेत, पण त्याच्यापेक्षा आपण सगळे इथं बसलेले भाग्यवान आहात की देव आपल्या डोळ्या देखत आले, आपल्या डोळ्या देखत देव आले. बरं, आपण काही अयोध्येला गेलो नाही, काही गेलो का? काही करण्यासाठी आपण गेलो नाही, आपला प्राण द्यायसाठी, पण देव आपल्या काळात आले. शबरी मातेच्या घरी देव जसे स्वतःहून गेलेत तसे देव आपल्यासाठी स्वतःहून आलेत आपल्याला. आणि मित्र म्हणेल की माणसानं काशीचं आणि अयोध्येचं दर्शन घेतल्याशिवाय मरूच नाही. जो मेला तो हिंदू धर्माचाच नाही. इथे बसणाऱ्या सगळ्या लोकांनी संकल्प करा की मी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या कुळामध्ये सुद्धा सगळ्यांना सांग, एकदा तरी काशी विश्वनाथाला आणि एकदा तरी अयोध्येला जा. अनेक लोकांनी याच्यासाठी संघर्ष केला. कथा शबरी के जैसी जुड़ गई मेरी कहानी से, नरों को आज धोने दो चरण आंखों के पानी से, बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं.
बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। बोला ना थोडंसं, हमारे घर की मेरे घर राम आले, राम आपल्यासाठी राम आले। अनेक लोकांनी संघर्ष केला परंतु अजून संपलं नाही। त्याच्यासाठी आपल्याला एकजूट राहण्याची गरज आहे। हा माळी, हा कोळी, तो भिल्ल, तो पाटील, तो गुजराती, असे हे सगळे भेद काढून टाका डोक्यातून। जर आपण धर्माच्या नावावर एकत्रित आलो नाही तर दुश्मनाला आपल्याला मारायची ताकद नाही, दुश्मनाला आपल्याला मारण्याची गरजच नाही। जर आपण जातीत विभागल्या गेलो तर आपलं नुकसान, आपले शत्रू आपणच आहोत। म्हणून ऐका, देवासाठी एकत्रित या, धर्माच्या नावावर एकत्रित या। तसं देशाबद्दल सुद्धा आदर असू द्या, देशाबद्दल सुद्धा आदर असला पाहिजे। किती आदर असला पाहिजे? अरे माझ्या देशातला ट्रक ड्रायव्हर आहे का नाही, त्याला पहा किती स्वाभिमान आहे देशाच्या। त्या ट्रकाच्या मागे लिहिलं असतं मेरा भारत महान आहे, महान, असं ट्रकच्या मागे लिहिलं असतं। किती देशाचा स्वाभिमान पाहिजे। भारत माता की असा आवाज नाही, स्वाभिमान पाहिजेत, अंगावर शहारे आले पाहिजेत, आवाज या मंदिराच्या बाहेर गेला पाहिजे, भारत माता की असा स्वाभिमान पाहिजे, स्वाभिमान। ऐका, देशाच्या सीमेवर माझा जवान लढतो, शेतकरी बांधवांचे पुत्र असतील, कशासाठी लढतात हे जवान? कशासाठी? पैसे चांगले भेटतात म्हणून, चांगलं खाय प्यायला नोकरी, आणि नोकरी चांगली म्हणून? नाही, पैशासाठी न लढत। या देशाच्या मातीपेक्षा जवानांना दुसरं कोणतंच धन मोठं वाटत नाही। हो देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, आचल तेरा रहमान रंग बिरंगा, ऊंचा आसमां से मेरा तिरंगा। या आसमानात माझा तिरंगा फडकावा। माझे घरी आणि मुलगा आहे 2-4 महिन्याचा, नवीन लग्न झालंय मागच्या वर्षी। मी युद्धाला चाललोय, समोर शत्रू आहे, त्याची गोळी माझ्या आणि हृदयाचा ठाव घेईल, पण तो जवान मागे पाऊल टाकत नाही। भारताचा झेंडा शत्रूच्या छातीत गोळी मारून त्याच्या छातीत गाडतो। महाराज, ही भारत देशाची किमया आहे। विठ्ठला विठ्ठला। आणि म्हणून ये भारत की भूमि वंदन की भूमि है, तर्पण की भूमि है, अभिनंदन की भूमि है। म्हणून या भारत मातेला सलाम केला पाहिजे। भारत देशाचं नाव म्हटलं की गौरवानं छाती फुगली पाहिजेत। भारत देशाचं नाव हे सांगणं गरजेचं आहे। आजच्या कीर्तनातून धर्म, संस्कृती, परंपरा, भारत देशाचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे। आणि या गादेवरून त्या जवानांना सुद्धा वंदन करणं गरजेचं आहे, कारण ते त्या ठिकाणी आहेत। सियाचीन सारख्या आपल्या भारताच्या बाउंड्रीवर जिथं -डिग्री तापमान आहे, त्या ठिकाणी भारताचे जवान या देशाचं आरक्षण करतात। म्हणून आज आपण या ठिकाणी बसून कीर्तन ऐकतो। हे टाळकरी मंडळी इथं उभं राहतात, मी बोलू शकतो। हे कशाची किमया आहे? त्या जवानांची। आणि म्हणून एक अगदी गीत म्हणू का? एक गीत बनतो आणि त्याच्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची बरं का, टाळी वाजवायची माझ्या गीतासोबत। एक गीत झालं की आपण कीर्तन लगेच सोडून देऊ। ए मेरे वतन के लोगो, थोडंसं स्वर वाढवा। तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराओ तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने जान गवाई, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। माझ्या भारतवासियांनो, जवानांच्यासाठी मोकळ्या हाताने टाळी वाजवा। हे मेरे वतन के लोगों,
जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी ताई कमी जरा एक ताई एक कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी, जब हम बैठे थे घरों में, ओ झेल रहे थे संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदान, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। किती मोठं बलिदान आहे। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, कि अब तो हम सफर करते, हम तो सफर करते हैं। आणि म्हणून भारत देशाचं नाव 7 समुद्रापलीकडे आज जात आहे। भारत देशाची यशाची गाथा अनेक युगायुगापर्यंत अनेक संत महात्मे गात आहेत। या भारत मातेला वंदन करूयात। एकदा सर्वांनी 2 हात वर करा, 2 हात वर करा, एकदा सगळ्यांनी करा हात 2 वर। आपण आणि वैजनाथांच्या या पावन मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर हा कार्यक्रम करत आहोत। भगवान भोलेनाथांना प्रिय असणारं एक नाव आपण 2 मिनिटं त्याचा जप करणार आहोत आणि सेवेला पूर्णविराम देणार आहोत। एकदा हात वर करा, ताट एकदम, वा वा वा। कॅमेऱ्यात कैद करा हा क्षण, पुढच्या वर्षी नाही हा सोहळा। सगळ्यांच्याकडे कॅमेरा घ्या भाऊ, कॅमेऱ्यात कैद करा। उद्या तुम्हाला यूट्यूबवर पाहता येईल। गजर मुक्ताबाईचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर हे सगळं दृश्य पहा सोहळा कसा झाला म्हणून वैजनाथांच्या मंदिरातला। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, बोला जय जय हात वर घ्या, तोंडाने म्हणत चला, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम,
कार्यक्रम स्वर्गीय महादू बाळाजी फुटाणकर आणि स्वर्गीय जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होत आहे. मला वाटतं अभंगाचं जे पहिलं चरण आहे की नाही, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी, 3 वर्षापासून कार्यक्रम करतात आणि कार्यक्रमसुद्धा साधारण नाही केला बरं का. कार्यक्रमसुद्धा साधारण नाही. संगीत कथा, मोठमोठे कीर्तनकार, टाळकरी मंडळी, साऊंडसुद्धा एकदम. ऐका ना, चहाच्या ना चहा, थांबा बोलू नका. साऊंडसुद्धा या सभामंडपामध्ये साऊंड लावणं कठीण आहे, पण एकदम छान साऊंड. यूट्यूब चॅनल इतका हा भव्य दिव्य सप्ताह करणं, अर्थात अंतःकरणात मातृ आणि आईवडिलांच्या प्रित्यर्थ असलेली अंतःकरणात भरपूर कृतज्ञता आहे. आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर कमवावं असं वाटतं येत असेल तर ऐका. आईवडील आपल्यासाठी भरपूर कमवत असतात, आपल्याला जन्माला घालत असतात, आपल्याला संस्कार देत असतात आणि त्यांच्या त्या कृतज्ञतेतून उतराई होण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि या कुटुंबानं सुंदर असा सप्ताह करून या ठिकाणी आईवडिलांचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि म्हणून असेच पुत्र आपल्या पोटी जन्माला यावेत हीच या ठिकाणी भगवान वैजनाथांच्या या पावन दरबारामध्ये सदिच्छा व्यक्त करतो. झालेली कीर्तन सेवा सद्गुरू गजानन महाराजांच्या चरण कमलारविंदी समर्पित करतो. माऊली ज्ञानोबरायांच्या तुम्ही सर्व मायबापांच्या चरण कमलारविंदी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर